आता बघा आपलं रक्षाबंधन जवळ आले, तर सहज म्हणजे आमच्या स्टेशनला आता विषय झाला होता की एक कस्टमर आलं होतं. ते कस्टमर सहज मला म्हटलं, ताई तुम्ही रक्षाबंधनला जाणार असतील ना? तर मी म्हटलं हो आम्ही जाणार आहे रक्षाबंधनला. ते मला सहज म्हटले की तुमचं बायकांचं बरं आहे, बायकांना माहेर असतं हो, पुरुषांनी जायचं कुठं? ते असं म्हटल्यानंतर माझ्या मनाला एवढं लागलं. ते गेल्यानंतर मी असाच विचार केला की ते भाऊ बोलले ते एकदम राईट आहे. कारण की आपण मन मोकळं करायला, थकवा आला तर कुठंतरी जायला म्हणजे माहेर आपल्याला असतं, त्यामुळे आपण माहेराला बिंदास जाऊन राहतो. परंतु पुरुषाला तसं नाही आहे ना. किती पुरुष दमला, किती म्हणजे त्याला असं रडूशी जरी वाटलं, काही दुःख झालं तरी तो असं मन मोकळेपणे रडू पण शकत नाही. रडू शकतो का? नाही. बायका बघा, कुणाचं समजा देहांत झाला आणि काही समजा त्यांना दुःख झालं, त्या इतक्या मोठ्या रडतात की त्यांचं दुःख मोकळं होतं. परंतु पुरुष हा फक्त मनात झुरत असतो. काय? पुरुष हा फक्त मनात झुरत असतो. परंतु आपल्या पुरुष प्रधान देशामध्ये असं काहीतरी झाले की एका पुरुषामुळे सगळ्या पुरुषाचं नाव बदनाम झालेलं आहे. परंतु त्या भाऊचा बोलणं ऐकून मला इतकं वाईट वाटलं की आपल्याला आपण म्हणायला म्हणतो ना, रक्षाबंधनला जायचं, भाऊबीजीला जायचं, उन्हाळ्याच्या सुट्ट्याला जायचं, पण पुरुष कधी जातात का? पुरुषाने कधी म्हटलंय का आम्ही 2 दिवस कुठेतरी मुक्कामाला जातो? त्यांना गाव सोडून आणि घर सोडून कुठं जाता येतं का? म्हणून पुरुषांनी कुणाच्या मांडीवर डोकं टेकावं आणि मनसोक्त रडावं. त्याला रडता तर येतच नाही. कारण की घरच्या जबाबदाऱ्या, कधी मुलगा बनून, कधी पती बनून, कधी पिता बनून, कधी भाऊ बनून, कधी मामा बनून, म्हणजे वेगवेगळे कॅरेक्टर त्यांना निभवायचे असतात. परंतु रडून कधी दाखवत नाहीत. किती डोंगर कोसळू द्या, बायकोला फक्त काय म्हणतात, मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेते? म्हणजे आम्हा बायकांना पण आधार असतो पुरुषांचाच ना, की पुरुषांनी जर हे वाक्य म्हटलं, मी आहे, तू कशाला टेन्शन घेते, तर आम्हाला पण आधार वाटतो. परंतु त्यांना आधार देणारं कोणी आहे का या जगामध्ये? कोणीच नाही आहे. म्हणून पुरुषाला हे माहेर कधीच नसतं. महिलांना माहेर असतं, परंतु पुरुषाला माहेर नसतं. म्हणून सगळ्या बायकांनी एकच ध्यानात ठेवायचं, आपण रक्षाबंधनला जाणार, मौजमस्ती करून येणार, गिफ्ट घेऊन येणार, गिफ्ट देऊन येणार, परंतु आपल्या पतीला एवढं सुख द्या की त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की ही माहेराला जाती, मला कोणीच नाही, असं कधीच झालं नाही पाहिजे. म्हणून पुरुषाबाबतीत एक पुरुष चुकला म्हणून सगळीच पुरुष चुकीचे नसतात. कारण की इथं मी आज अनुभव घेतला आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. पुरुषाला माहेर, सहज ते वाक्य बोलले, हो पुरुषाला माहेर नसतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे सगळ्या माझ्या बांधवासाठी की नक्कीच तुम्हाला माहेर जरी नसलं तरी पतीचं माहेर हे तुमचं माहेरच असते हो. म्हणून तुम्ही सासरवाडीला जरी व्यवस्थित राहिले, व्यवस्थित वागणूक सगळ्याला दिली, तिथंसुद्धा तुम्हाला माया ममता भेटणार आहे. सासू ही आईच असते. जशी तुमची आई आमची आई असते, तसंच आमची आई पण तुमची आईच असते ना. जर तुम्ही मानलं तर, आम्ही तर मानतोच ना, तसं तुम्ही पण मानलं तर तुम्हालासुद्धा माहेर भेटू शकतं. म्हणून पुरुषाला माहेर नसतं हे कधी म्हणायचं नाही. कारण की स्त्रीचं माहेर हे आपलं माहेरच आहे. तिथंसुद्धा तुम्ही 2 दिवस राहू शकता बिनधास्त असे, खाऊन पिऊन. उलटं लेकीचं एवढं लाडण्याचं एवढं जावायचं लाड होत असतात, परंतु जावई पण तसा पाहिजे त्या क्वालिटीचा. बरोबर आहे की नाही?